ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण नागपंचमी या सणाची उत्पत्ती कशी झाली ते बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्रावण शुद्ध 5 ला नागाची पूजा करतात, म्हणून ह्या तिथीला नागपंचमी असे म्हटले जाते. हा सण हिंदू धर्मामध्ये साजरा केला जातो. या सणाची उत्पत्ती अशी आहे की एकदा श्रीकृष्ण आपल्या सर्व सोबत्यांचं यमुनेच्या काठी खेळत असतात. त्यांचा चेंडू हा कळंबाच्या झाडावर जाऊन अडकला. तेथून तो काढण्याकरता कृष्ण झाडावर चढले, परंतु एकाएकी झाडाची फांदी मोडून ती यमुनेच्या डोहात जाऊन पडली. त्या डोहात कालिया नावाचा एक मोठा विषारी सर्प राहत होता. त्याच्या श्वासोश्वासाने सर्व जळून जायचे. अशी स्थिती असताना त्या डोहात कृष्ण सापडला हे पाहून सर्व गोपाळांना फारच दुःख झाले. इकडे श्रीकृष्णाने आत जाऊन त्या कालिया सर्पाची पूर्णपणे खोड मोडली व काही वेळाने त्या कालियास वर काढले. तो दिवस श्रावण शुद्ध 5 हा होता. श्रीकृष्ण कालियास आलेला पाहून सर्व गोप व गोपी आनंदाने नाचू लागले. त्या कालिया सर्पाने श्रीकृष्णाचे रक्षण केले असे समजून त्यांनी त्यात दूध पाजले. त्या वेळेपासून दरवर्षी कालिया सर्पाच्या स्मरणार्थ नागपूजा करण्याची वहिवाट ही पडली. खरे पाहिले तर श्रीकृष्णाचीच पूजा करणे हे या दिवशी केली जाते. पूर्वी नागराजाच्या स्मरणार्थ हा सण पाळण्यात आला असावा. सर्प संबंधाने एक कहाणी अशी देखील प्रसिद्ध आहे की बंगालमध्ये मणिपूर म्हणून एक गाव होते. तेथे एक अडाणी खेडबळ गृहस्थ राहत होता. त्याने पंचमीच्या दिवशी नांगराने जमीन नांगरली. त्यामुळे त्या नांगराच्या फळाने नागिनीच्या पिल्लास त्रास पोचून ती सर्व पिल्ले ही मरण पावली. तेव्हा त्या नागिनीस फार राग आला. तिने त्या रात्री त्या गृहस्थाच्या सर्व मंडळीस दंश करून ठार मारले व ती त्या गृहस्थाच्या मुलीच्या गावी तिला दंश करण्याकरिता गेली. परंतु त्या मुलीने पंचमीच्या दिवशी पाटावर नाग काढून त्यांची पूजा केली होती. हा प्रकार पाहताच ती नागिन खुश झाली. तुझ्या बापाने माझ्या पिल्लास मारले, म्हणून मी तुझ्या माहेरच्या सर्व माणसास दंश करून ठार मारले असे तिने त्या मुलीला सांगितले. हे सर्व ऐकून त्या मुलीने सर्व माणसात जिवंत करण्याविषयी तिला विनंती केली. ती विनंती मान्य करून त्या नागिनीने त्या मुलीस अमृत दिले. ते अमृत त्या माणसांच्या तोंडात घातल्यावर ती जिवंत झाली. त्या वेळेपासून हा सण नागपंचमी म्हणून साजरा करतात. हा सण साजरा करताना घरातील सर्व मंडळींनी प्रातःकाली लवकर उठावे, अंगात सुगंधी तेल लावून स्नान करावे. नंतर गंध, हळद, कुंकू वगैरे मिश्रणांनी 5 नागांचा नाग पाटावर काढावा. अगर केशरयुक्त चंदनाने भिंतीवर नाग व नागिन काढावी किंवा मातीची मूर्ती करून पूजा करावी. पूजा करताना नवनागांची नावे घेऊन फुले वाहावीत. नवनागांची नावे अशी की अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया ही नवनागांची नावे आहेत. घरातील सर्व मंडळींनी फुले, दुर्वा, लाह्या, फुटाणे वगैरे पदार्थ वाहावे. अशा रीतीने पूजा केल्यावर उत्तम प्रकारचे भोजन करावे. मुले व स्त्रिया यांना उत्तम प्रकारचा पोशाख करून आपल्या मित्रमैत्रिणींचं तो दिवस मोठ्या आनंदाने साजरा करावा. वरील दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी जमीन खणणे, पोळ्या भाजणे, जमिनीतून उपटून काढणे वगैरे प्रकार करू नये. जसे की वारूळ असेल तर तेथे जाऊन दूध ठेवावे, नमस्कार करावा. याप्रमाणे दरवर्षी हा सण साजरा करावा. तसेच लाह्या फुटाण्याचा नैवेद्य देखील दाखवावा. हा सण महाराष्ट्र, गुजरात, संयुक्त प्रांत व बंगाल प्रांत या ठिकाणी साजरा केला जातो. कोठे कोठे मातीच्या नागाची पूजा देखील केली जाते. कोठे भिंतीवर नाग काढून त्यांची पूजा देखील करतात, तर कुठे नागाच्या देवळात जाऊन देखील पूजा करतात. या सणाच्या दिवशी बायका पडवळासारखी भाजी चिरत नाहीत,
चुलीवर तवा ठेवत नाही, कोणताही पदार्थ तळत नाही. या दिवसाचे पक्वान्न म्हणजे पुरणाचे दिंडे. या दिवशी पुरणाचे दिंडे हे आवर्जून केले जातात आणि ते उकडून काढतात. स्त्रिया हळदी कुंकू देतात, मुली झोपाळ्यावर बसून गाणे गातात, मुले निरनिराळे खेळ खेळतात. मुख्यतः एखाद्या झाडाला दोर बांधून त्यावर झोके घेणे हा खेळ प्रसिद्ध आहे. काही मोठ्या शहरांमध्ये गारुडी लोक घरोघर नाग आणतात. त्या नागावर हळदी कुंकू टाकून त्यांना दूध पाजण्यात येते. अशा प्रकारे दरवर्षी नागपंचमीची पूजा केली म्हणजे त्यापासून भीती राहत नाही अशी समजूत लोकांची आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.